हॅलो सर्वांना, आपल्या NPTEL इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कम्प्युटर ग्राफिक्स या ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्समध्ये स्वागत आहे। मी राजाराम मेकॅनिकल इंजिनिअरिंग IIT खरगपूरचा आहे। आता आपण व्याख्यान 3 पूर्ण करत आहोत। मॉड्यूल 1 मध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा परिचय। या कोर्समध्ये मुळात इंजिनिअरिंग ड्रॉइंग, कोनिक सेक्शन्स, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स आहेत आणि कम्प्युटर ग्राफिक्स आणि काही डिझाइन प्रकल्पांचे विहंगावलोकन। आपल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोर्ससाठी शिफारस केलेले पुस्तक ND भट्ट आणि इतरांनी लिहिलेले या पुस्तकाचे अनुसरण करतो। मागील 2 व्याख्यानांमध्ये आपण परिचय, मूलभूत ड्रॉइंग उपकरणे आणि कोणत्याही ड्रॉइंगसाठी आकार समाविष्ट केले आहे। तेथे आपण इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल ड्रॉइंग, असेंब्ली, सिस्टम किंवा ग्राफिकल स्ट्रक्चरचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे हे शिकलो आहोत आणि हे फ्रीहँड किंवा मेकॅनिकल टूल किंवा कम्प्युटर वापरून तयार केले जाऊ शकते। एकदा इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल ड्रॉइंग संपले की ते प्रोडक्शनसाठी पाठविले जाईल आणि त्या ड्रॉइंगला वर्किंग ड्रॉइंग म्हटले जाईल। वर्किंग ड्रॉइंगमध्ये टेक्निकल ड्रॉइंग संच आहे जो प्रोडक्ट निर्मितीच्या टप्प्यात वापरला गेला। यामध्ये प्रोडक्ट निर्माण व एकत्र करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती आहे आणि शेवटच्या क्लासमध्ये सारांश घेतलेले आपण मुख्यतः इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल ड्रॉइंग वर फोकस करतो। आपण A0, A1, A2 ते A4 वापरलेल्या या वेगवेगळ्या ड्रॉइंग शीट्स आणि त्यांचे मानक आकार पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि चांगल्या ड्रॉइंगसाठी त्या प्रकारचे टेबल आणि मिनी ड्राफ्टर, कंपास आणि डिवाइडर्स, ग्रेडच्या पेन्सिल सारख्या मुख्य सहाय्यक वस्तू वापरल्या जातील हे देखील आपण कव्हर केले आहे। इतर एक्सेसरीज जसे की सेट स्क्वेअर्स आणि प्रोटेक्टर आणि इतर आवश्यक कंपोनंट इरेजर आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण कोणते अक्षर वापरायचे आहेत ते, एका अक्षराची जाडी, अक्षराची उंची किती असावी हे सांगितले। जर ती लोअर केस असेल, जर ती अप्पर केस आकाराने असेल तर प्रत्येकाने कोणती डायमेन्शन वापरली पाहिजे। आपण आजच्या व्याख्यान मध्ये पाहतो आहे आपण ड्रॉइंग शीटसाठी कोणती मांडणी वापरायची आहे आणि परिमाण आणि टॉलरन्सेस वापरायची किंवा ड्रॉइंग शीटमध्ये नमूद करायची आहे हे पूर्ण करणार आहोत आणि आपल्याला प्रामुख्याने हे समजेल की लाईन कर्व आणि इतर गोष्टी कशा डायमेन्शन करायच्या आणि या टॉलरन्सेस समस्येचे निराकरण कसे करावे। जसे मी आधी इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोर्समध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे जे विविध इंजिनिअरद्वारे गेल्या 100 वर्षांपासून वापरले गेले आहे आणि टेक्निकल घटक अफाट आहे। आपण एका पुस्तकाची शिफारस करीत आहोत, परंतु ही सामग्री विविध स्त्रोतांकडून घेण्यात आली आहे। जेव्हा जेव्हा एखादा स्रोत तिथे असेल तेव्हा आपण त्यांना पूर्णपणे कबूल करू, जर नाही तर आपण इतर ऑनलाईन संसाधनांचे आभारी आहोत। या ड्रॉइंग शीट लेआउटमध्ये मानक लेआउट वापरल्या पाहिजेत आणि या मानक लेआउट मुळात वेगवेगळ्या घटकांनी निर्दिष्ट केल्या आहेत। या
एक मानक मध्ये हा समानता आणि विशिष्ट गुणवत्ता मिळविण्यासाठीच्या उद्देशाने भागांचा संच आहे. तर हे प्रोटोकॉल आहेत जे मानक संस्थांसाठी उदाहरणे फॉलो करणे आवश्यक आहे. ISO AISI SAE ASTM ASME ANSI आणि BIS. ISO आंतरराष्ट्रीय मानक आहे. AISI ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स सोसायटी आहे. ASME हे अमेरिकन मेकॅनिकल इंजिनिअरिंग संघटना आहे आणि BIS भारतीय मानक ब्युरो आहे. यापैकी प्रत्येक संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या मानकाचे अनुसरण करते. परंतु आजकाल लोक या मानकांचे सार्वत्रिकीकरण कडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि मुख्यतः आपल्या ड्रॉइंग शीट्ससाठी आपण भारतीय मानक ब्युरो वापरतो. ड्रॉइंग शीट लेआउटचे टेम्पलेट पाहूया. तर येथे आपण ट्रिम केलेली किनार दाखवत आहोत. तो कागद आहे ज्यावर कट केला गेला आहे. नॉट शीट किंवा 4 शीट जी लांबी आणि रुंदीपर्यंत उपलब्ध आहे. त्या ड्रॉइंग शीट लेआउटमध्ये असणाऱ्या एड्जला ट्रिम्ड एड्ज म्हणतात. आपण टायटल ब्लॉक कदाचित वेगवेगळ्या प्रकारची ड्रॉइंग स्पेसमध्ये काही सीमा माहिती जसे ABCD आणि काही 1 2 3 4 सारख्या संख्या सहसा पाहतो. आणि या टायटल ब्लॉक आणि कडांमध्ये किती स्पेस सोडली पाहिजे आणि सीमारेषेची रुंदी किती असावी हे जाणून घेण्यासाठी मानक प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. आणि या क्लासमध्ये ड्रॉइंगची लेंथ किती असावी आपण ड्रॉइंग शीट लेआउटकडे सविस्तरपणे पाहतो. प्रथम ड्रॉइंग शीट लेआउट हे बॉर्डर्स सहसा 10 mm किंवा जास्त स्पेस ट्रिम्ड एड्जमध्ये सगळीकडून सोडली आहे. त्यामुळे शीट त्या पातळीपर्यंत उपलब्ध आहे आणि आपण त्यास ट्रिम शीट म्हणून संबोधत आहोत. आणि तेथून सामान्यतः आपण किमान अंतरसह आयताकृती ब्लॉक तयार करतो कारण 10 mm किंवा जास्त काहीही करण्याची शिफारस केली जाते. जर आपण आहोत 10 mm 10 mm आणि 10 mm किमान एक तरी वापरावे लागेल. कधीकधी आपण 10 mm वापरू शकतो. कदाचित हे 20 mm असेल जे अगदी योग्य असेल परंतु किमान 10 mm देखील टिकवून ठेवावे लागेल. पुढील एक फिलिंग मार्जिन आहे. जर आपण उजवीकडून डावीकडे पाहत असाल तर या बॉर्डरलाइन्सची रुंदी थोडी रुंद आहे. उजव्या बाजूच्या तुलनेत डाव्या बाजूला ही रुंद आहे. आणि ती स्पेस अतिरिक्त स्पेस जी आपण वापरणार आहोत ती जागा कमीतकमी 20 mm स्पेस एखाद्याला सोडून द्यावी लागेल जी समाविष्ट सीमेच्या डाव्या हँड साइडला आहे. हे परफोरेशन घेण्यासाठी पुरवले आहे.
जर एखाद्याला या ड्रॉइंग शीट स्टेपल करायच्या असतील किंवा त्याला परफोरेशन करायचे असेल तर याची नोंद ठेवण्यासाठी अतिरिक्त स्पेस वापरली जाईल. ड्रॉइंग शीट लेआउट साठी इतर यास संदर्भ ग्रिड सिस्टम म्हणतात. ही सर्व आकाराच्या औद्योगिक ड्रॉइंग शीटवर फ्रेममध्ये ड्रॉइंगच्या सहज स्थानासाठी प्रदान केली जाते. फ्रेमची लेंथ आणि रुंदी देखील सम संख्या विभागांमध्ये विभागली गेली आहे आणि अंक किंवा कॅपिटल अक्षरांनी लेबल केले गेले आहे. जर आपण ड्रॉइंग शीटकडे पाहत असाल तर आपल्या व्हर्टिकल दिशाने संदर्भ ग्रिड प्रणाली पाहू शकतो. आपण कॅपिटल अक्षर देतो ए बी सी डी. शीर्ष डाव्या कोपरा पासून सुरू होतो आणि येथे आपण ए बी सी आणि डी देखील पाहू. त्याचप्रमाणे क्षैतिज दिशाने आपल्याला अंक दिसतात 1 2 3 आणि 4. उदाहरणार्थ आपल्याकडे याचे ड्रॉइंग आहे. येथे आणखी एक ड्रॉइंग एकतर भाग किंवा इतर गोष्टी असू शकतात. येथे हा संदेश अधिक चांगल्या प्रकारे पोहोचविण्यासाठी आपण सहसा या संदर्भ ग्रिड प्रणालीसह जाऊ. हा भाग त्या संदर्भातील 3 4 आणि सी आणि बी माहितीसारख्या संदर्भ ग्रिड प्रणालीमध्ये असेल. तर हे ए बी सी डी 1 2 3 4 ड्रॉइंग शीटचा वेगवेगळा भाग दर्शविते. उदाहरणार्थ येथे डब्ल्यू हे ए बी विभागात आहे. 1 2 झोनमध्ये आहे. एका उजवीकडे वरच्या बाजूला वर डावीकडील उजवीकडे बॉटम डावीकडे आणि बॉटम उजवीकडे. क्षैतिज कडांच्या बाजूने ग्रिड्स अंकांमध्ये लेबल केले आहे तर उभ्या कडांच्या बाजूला असलेल्या ग्रिड्स कॅपिटल अक्षरे किंवा अपर केस अक्षरे वापरून लेबल केले आहेत. प्रत्येक ग्रिडची लेंथ 25 मिमी ते 75 मिमी दरम्यान असू शकते. आपण या निम्न मर्यादा किंवा वरच्या मर्यादा वापरतो हे ड्रॉइंग शीटवर अवलंबून आहे. या ड्रॉइंग शीट लेआउट ची इतर आवश्यक कंपोनंट पुनरावृत्ती सारणी आहे. येथे आपण पुनरावृत्ती शीट शोधू शकतो. पुनरावृत्ती सारणी सामान्यत ड्रॉइंग फ्रेमच्या अपर राईट साइडला आहे. ड्रॉइंगमधील सर्व बदल सामान्यतः या इंजिनीरिंग ड्रॉइंगसाठी तेथे दस्तऐवजीकरण केले पाहिजेत. एकदा कंपोनंट पूर्ण झाल्यानंतर आणि जर काही पुनरावृत्ती आवश्यक असेल तर ड्रॉइंग शीटच्या पुनरावृत्तीसह आणखी एक ड्रॉइंग शीट प्रदान केली जाईल. तांत्रिक सामग्री किंवा माहिती तक्ता म्हणून प्रदान केली जाईल, ज्याला आपण प्रोडक्शन ड्रॉइंगसाठी पुनरावृत्ती तक्ता म्हणतो. प्रोडक्शन ड्रॉइंगमध्ये कंपोनंट सामील आहेत किंवा जसे की एक भाग ब्रासने बनविला जातो, दुसरा भाग कांस्याने बनविला जातो, दुसरा भाग लोखंडाने बनविला जातो. म्हणून या भिन्न सामग्रीचा उल्लेख करावा लागतो. म्हणून त्यांचा उद्देश सामग्री किंवा भाग सूची ज्याला साहित्याचे बिल म्हटले जाते किंवा त्यात समाविष्ट केले जाते. जर ड्रॉइंगमध्ये अनेक भाग असतात किंवा जर ते असेंब्ली ड्रॉइंग असेल तर सारणीबद्ध भागांची यादी ड्रॉइंगमध्ये जोडली जाते. सामग्रीचे बिल सहसा ड्रॉइंग फ्रेमच्या बॉटमशी उजवीकडे
टायटल ब्लॉकच्या अगदी वर ठेवले जाते. यावर आपल्याकडे टायटल ब्लॉक हे आहे. चला ड्रॉइंग शीटचे उदाहरण पाहूया. म्हणजे ड्रॉइंग शीट. तर ड्रॉइंग शीट संदर्भ ग्रिड सिस्टमसह ज्या आपण पाहू शकतो. ही संदर्भ ग्रिड सिस्टम आहे. आपण टायटल ब्लॉक आणि मूलभूत घटक पाहू शकतो. आयसोमेट्रिक मते, 3 डायमेन्शनल वस्तू आणि त्यांचे प्रोजेक्शनल दृश्य आपण पाहू शकतो. जर काही अंतर्गत तपशील आणि इतर दर्शविले असतील तर ते देखील दर्शविले जाईल. आपण पाहू शकतो की कॅपिटल अक्षरे टायटल ब्लॉक साठी वापरली गेली आहेत आणि येथे आपल्याला काही प्रकारचे सिस्टम दिसत आहेत. तिथे रेषा आणि काही संख्या आहेत. याला परिमाण म्हणतात आणि ते आपण नंतर पाहू. आता ड्रॉइंग शीटचे परिमाण यावर परत येत आहे, जिथे आपण चित्रे दाखविली आहेत. उदाहरणार्थ काहीतरी व्यासासह सर्कलसारखे इतर वगैरे. इंजिनीरिंग ड्रॉइंगमध्ये चांगल्या परिमाणांसाठी आवश्यक असलेल्या परिमाण मार्गदर्शक तत्त्वांचे मूलभूत नियम काय आहेत ते आपण या विभागात पाहणार आहोत. अशा प्रकारच्या गोष्टींना नाव कसे द्यायचे. आणि चला आपण पहिल्या भागात पाहू की डायमेन्शन काय आहे. आपण मोजमापाच्या योग्य एकांमध्ये व्यक्त केलेले संख्यात्मक मूल्य असल्यास आकार आणि डिझाइन किंवा मॉडेल आकाराचे स्थान दर्शवण्यासाठी आपण डायमेन्शन वापरतो. आणि आकार, स्थान, ओरिएंटेशन, फॉर्म किंवा भागाची इतर भौमितिक वैशिष्ट्ये परिभाषित करण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ मला हा आयत दर्शवायचा आहे. मग स्वाभाविकपणे मला हे नमूद करावे लागेल की उंची काय असू शकते आणि तिची रुंदी आणि लेंथ किती असू शकते. कदाचित ती 5 मीटर ग्राउंड लेव्हलच्या वर असेल. तर या प्रकारचे परिमाण जे आपण या व्याख्यानात शिकणार आहोत. उत्पादन सुविधेमध्ये मॅकिनिस्टशी संवाद साधण्याची पद्धत साठी योग्य परिमाण आवश्यक आहे. यापैकी परिमाण ड्रॉइंग शीट किंवा तांत्रिक माहिती वेगवेगळ्या प्रकारचे आहे. ते लिनियर परिमाण असू शकतात. ते कोनीय, कदाचित त्रिज्या किंवा सिलेंडरच्या व्यासाचे किंवा वक्रचा भाग दर्शवणारे आणि विशिष्ट संदर्भ स्केलच्या संदर्भात असू शकतात. चला येथे परिणामाची मूलभूत टर्मिनॉलॉजी पाहूया. आपण विशिष्ट आकाराच्या ऑब्जेक्ट मध्ये दर्शवित आहोत.
तेथे आपण काही दर्शवित आहोत, लाईन, एक एरो आणि काही अंक, काही दशांशांसह. त्याचप्रमाणे येथे आपण काही एरोसह अंक दर्शवित आहोत. त्यांना परिमाण म्हटले जाते. तंतोतंत ही मोठी आहेत. स्केल माहिती आहे म्हणून आपण यास मूलभूत परिमाण मूल्य म्हणतो. म्हणून सर्व माहिती देखील आहे ही डायमेन्शनचा भाग आहे. तर हे डायमेन्शन आहे, हे डायमेन्शनल मूल्य आणि ही लेंथ डायमेन्शन. ही डायमेन्शन दर्शविण्यासाठी आहे. आपल्याला डायमेन्शन लाइन आवश्यक आहे. तर तिथे लाइन आहे. जेव्हा डायमेन्शन संपत असेल, आपण त्यास एरोने दर्शवितो. तर एरो सोबत लाईनला टर्मिनेशन सिम्बल असे म्हणतात. कोणतीही लेंथ स्केल जी आपण वापरू इच्छित आहात, जेव्हा आपण परिमाण दर्शवित आहोत तेव्हा आपल्याला एरोच्या टर्मिनेटिंग लाईनने हे दर्शवायचे आहे. कधीकधी आपण ड्रॉ करतो. उदाहरणार्थ येथे हे एक आणि हे ड्रॉइंगचा भाग नाही तर या डायमेन्शन लाइन दर्शविण्यासाठी आहे. आपण सामान्यतः ड्रॉ करतो जेव्हा वक्र समाविष्ट असतात. तेव्हा त्यास एक्सटेन्शन लाइन असे म्हणतात. त्या डायमेन्शनची त्रिज्या दाखवणे ही एक सामान्य प्रथा आहे. उदाहरणार्थ येथे आपल्याकडे अर्धवर्तुळाकार कंस आहे, तर त्यास 1 ते 5 त्रिज्या असणे आवश्यक आहे आणि त्रिज्या सिम्बल म्हणून आपण येथे आर अक्षर वापरू. आपण लीडर लाइन दर्शवित आहोत. ही एक रेडियल लाइन देखील आहे. तर आपण पाहू शकतो त्या दिशेने एक एरोहेड आहे. फाय व्यासाचे सिम्बल आणि 1.0 हे डायमेन्शन मूल्य आहे. तर जेव्हा जेव्हा व्यासाचे सिम्बल वापरले पाहिजे तेव्हा आपण सहसा फाय ग्रीक अक्षर आणि जेव्हा जेव्हा त्रिज्या होते तेव्हा आम्ही कॅपिटल आर वापरतो. सेंटरलाइन नावाची आणखी एक लाइन आहे. जेव्हा आपल्याकडे सिलिंड्रिकल वस्तू असतात आणि आपल्याला त्या अक्षाविषयी दर्शवायचे असते, आपण या सेंटर लाईनसह जाऊ. जेव्हा आपण संदर्भ परिमाणांची मांडणी करू तेव्हा आपण ते पॅरेंथेसिस आणि 2.50 वापरतो. हे दर्शविते की ही लेंथ 2.5 असणे आवश्यक आहे. ड्रॉइंगमध्ये असू शकते ती 2.5 असू शकत नाही. परंतु जेव्हा जेव्हा लोक हे परिमाण सुलभ करू इच्छित असतात, फक्त ते दर्शविण्यासाठी या कंसांचा वापर 2.5
आणि एरोहेड्स अक्षरांनी करतात अशा प्रकारच्या परिमाणास संदर्भ परिमाण म्हणतात. ड्रॉइंग केवळ दर्शविण्यासाठी हे अतिरिक्त परिमाण दिले आहेत. हे डायमेन्शन जटिल तपशील म्हणून ड्रॉइंगमध्ये आधीच दिले गेले असावे. चला इतर ड्रॉइंग पाहूया. आपण येथे पाहत आहोत हा आकार. आपण येथे हे लक्षात घेऊ शकतो मूलभूत परिमाण म्हणून एक्सटेन्शन लाइन 1.0 सह आहे. येथे देखील आपण हे पाहू शकतो की तेथे सेंटर लाईन्स आहेत. जेव्हा आपल्याकडे सिलेंड्रिकल वस्तू असतात, उदाहरणार्थ हे सिलेंड्रिकल भाग आहे आणि त्याला सारखे काहीतरी अक्षसारखी मांडणी करायला आवडेल. जेव्हा जेव्हा सामग्री बाहेर काढली जाते तेव्हा आपण त्या सेंटर लाईन्स वापरतो ते दर्शविण्यासाठी, किंवा जेव्हा जेव्हा सामग्री सुरू होणार असते तेव्हा आपण ते या डॅश केलेल्या लाईन्स ने दाखवतो. हे आतील तपशील आहेत. आपल्या कोर्स काळात या डॅश लाईन्स काय आहेत आणि डॉट लाईन्स कशा आहेत याबद्दल आपण शिकू. आणि आता या कंटिन्यूअस लाईन्स काय आहेत, आपण परिमाण आणि त्रिज्या सिम्बल्स, व्यास आणि या संदर्भ परिमाणांकडे पाहू. जेव्हा जेव्हा तेथे कोणतेही स्केल डायमेन्शन नसते तेव्हा सहसा आपण त्यास त्या एरो लाईनने जे 0.75 दर्शवितो जे डायमेन्शन त्यात समाविष्ट आहे ते डायमेन्शन. आणि जेव्हा जेव्हा आपण स्केल करू शकत नाही तेव्हा आपण फक्त अधोरेखित सोडतो, म्हणजे या प्रकरणात या दोन पॉइंट्समधील अंतर 0.75 आहे. खूप धन्यवाद.